न्यायालयाने. तुम्ही समाधानी आहात का? आणि दुसरी गोष्ट, पानसरे सरांच्या केसच्या संदर्भामध्ये अजून प्रगती दिसत नाहीये असं तुम्ही उच्च न्यायालयात म्हटलेलं होतं. आता सध्या त्याची परिस्थिती डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनामध्ये हा जो निकाल आहे त्याच्या बाबतीत एका बाजूला आम्ही समाधानी आहोत की हा गुन्हा सिद्ध झाला 2 आरोपींवरचा, आणि दुःखाची बाब ही आहे की काही आरोपी सुटलेले आहेत. मला असं वाटतं की या केसचा पानसरे केस, कलबुर्गी केस आणि गौरी लंकेशची केस यांच्याशी थेट संबंध आहे, आणि त्यामुळे त्यांचे सगळे आंतरसंबंध सिद्ध झालेले आहेत. या निकालाचा निश्चितच परिणाम पानसरे आणि कलबुर्गी दाभोलकर केसेसवर होईल. मला असं वाटतं की या गुन्ह्यांचे सूत्रधार समोर आलेले नाही आहेत, ते सूत्रधार समोर यावेत अशी आमची अपेक्षा, आणि त्या दृष्टीने आणखी तपास व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही. आम्ही याबाबत आणखी उच्च न्यायालयामध्ये आणि याच्यामध्ये दाद मागणार आहे दाभोलकर कुटुंबीय, त्याच्यातून आणखी काही माहिती समोर येईल असं मला वाटतं. न्याय भेटायला जवळपास 10 ते 11 वर्ष जावी लागतात, खंत आहे? जरूर आहे, कारण एखाद्या कुटुंबियाच्या या गुन्ह्याबद्दल इतके वर्ष न्यायालयाकडे जावं लागतं. सेशन्स न्यायालयात चालू आहे केस, हायकोर्टामध्ये आमची पिटिशन चालू आहे. मला असं वाटतं की या सगळ्या स्तरांवर लढावं लागणं ही खेदाची बाब आहे, परंतु समाधानाची बाब ही आहे की किमान 2 गुन्हेगारांना शिक्षा जाहीर झालेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.